कणकवलीजवळील फोंडाघाट बोकल भाटले येथे दिवसाढवळ्या घरफोडी आणि चोरी करणारा आरोपी अतुल भोसले उर्फ आतल्या याला स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकानं शिताफीनं ताब्यात घेतलं। सदर आरोपीवर आतापर्यंत घरफोडी, दरोडे, चोऱ्या, खून, बलात्कार असे राज्यात ठिकठिकाणी 47 गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती मिळाली। फोंडाघाटमधील बोकल भाटले येथील रहिवासी ममता पाटकर यांचं बंद घर 19 डिसेंबरला चोरट्यानं फोडून घरातील 3,26,000 रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली। फोंडाघाटातील नवीन कुर्ली वसाहत येथील नवीन होंडा शाईन मोटरसायकल ही अगदी त्याच दिवशी चोरीला गेली होती। त्या आवारात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजवरून कणकवली पोलीस तसंच स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकानं या चोरीचा तपास सुरू केला। घरफोडी तसंच दुचाकी चोरी करण्यात हात असलेल्या या अतुल ईश्वर भोसले आरोपीचं वय 27 असल्याची माहिती निष्पन्न झाली। सिंधुदुर्ग पोलिसांच्या यशस्वी कामगिरीबद्दल कणकवली पोलीस यांच्यासह स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाचं पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी विशेष कौतुक केलंय।